नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत एस-आय-पी म्हणजे काय आणि एस-आय-पी कशी सुरू करायची. सुरुवात करूया अगदी सोप्या भाषेत. एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये करणे. एस-आय-पीची तुलना पुढच्या उदाहरणातून समजून घ्या. जसे आपण रोज थोडे थोडे पैसे बचत पेटीत टाकतो, तसेच एस-आय-पी मध्ये आपण दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतो. आता समजून घ्या एस-आय-पी चे 3 मोठे फायदे. पहिला फायदा कंपाऊंडिंग पॉवर. आपले पैशांना कामाला लावतात आणि लहान रक्कम कालांतराने मोठी बनते. दुसरा फायदा मार्केट रिस्क कमी होतो. मार्केट वर खाली होत राहते, पण एस-आय-पी मध्ये सरासरी गुंतवणूक असल्याने रिस्क कमी होते. तिसरा फायदा डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट हॅबिट तयार होते. आपण खर्च आधी आणि बचत नंतर करत नाही. सेव्हिंग आधी आणि खर्च नंतर अशी चांगली सवय लागते. आता पाहू एस-आय-पी कशी सुरू करायची. स्टेप नंबर 1, म्युच्युअल फंड ॲप किंवा AMC वेबसाईट निवडा. उदाहरणार्थ ग्रो, झरोदा, पेटीएम मनी, कॉइन. स्टेप नंबर 2, KYC पूर्ण करा. आधार, पॅन आणि बँक अकाउंट लागतो. स्टेप नंबर 3, म्युच्युअल फंड स्कीम निवडा. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा इंडेक्स फंड तुमच्या रिस्कनुसार. स्टेप नंबर 4, किती रक्कम गुंतवायची ते ठरवा. 500, 1000 किंवा त्यापेक्षा जास्त शक्य असल्याप्रमाणे सुरू करा. स्टेप नंबर 5, डेट सेट करा. महिन्याच्या 1 तारखेला, 5 तारखेला किंवा कधीही. बस एस-आय-पी सुरू होते आणि दर महिन्याला तुमच्या खात्यातून ऑटो डेबिट होतो. आता शेवटचा आणि महत्त्वाचा मेसेज. एस-आय-पी सुरू करण्यासाठी मोठी रक्कम लागते हा गैरसमज आहे. प्रत्यक्षात एस-आय-पी फक्त 500 रुपयापासून सुरू करता येते. लक्षात ठेवा, बाजारात टायमिंग महत्त्वाचे नाही, टाइम महत्त्वाचा आहे. एस-आय-पी जितक्या लवकर सुरू कराल तितका फायदा जास्त. जर या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणता म्युच्युअल फंड मध्ये एस-आय-पी सुरू करणार. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.